चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आपण काल एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये एक एबीसी जी पीडित होती, तिच्या ओळखीतलाच एक आरोपी आहे यश महेंद्र जैन. यांचे त्यांनी म्हणजे आरोपीने पीडितेचे काही व्हिडिओज व्हायरल केले आणि तिला धमकी दिलेली आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात, पण हे प्रेम प्रेम न राहिल्यास कधी गेम होईल सांगता येत नाही. राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतानाच आता जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण आधी तरुणीशी मैत्री, त्यानंतर प्रेमाचं नाटक आणि त्यानंतर अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग. वारंवार तरुणीवर अत्याचार. या ब्लॅकमेलिंगद्वारे 90 ग्रॅम सोनं आणि 8 लाख रुपये उकळले गेले. आता हे प्रकरण पोलिसात पोहोचलंय. काय ड्रामा घडलाय या जळगावमधील प्रकरणात पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्च शिक्षित आणि डॉक्टर असलेल्या तरुणीला प्रेमाच्या आणि मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून लाखो रुपये आणि सोन्याची लूट करणाऱ्या यश महेंद्र जैन या 21 वर्षीय नराधमाला चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना केवळ एक तरुणीच्या लुटीपुरती मर्यादित नसून आरोपीच्या मोबाईलमध्ये इतरही अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यश महेंद्र जैन आणि पीडित तरुणी यांची जुनी ओळख होती. दोघंही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेत असल्यानं त्यांच्यात मैत्री झाली होती. याच ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत यशनं तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानं व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल दरम्यान तरुणीचे काही खासगी क्षण आणि फोटो गुपचूप रेकॉर्ड केले. एकदा हे साहित्य हाती आल्यावर यशनं आपलं खरं स्वरूप दाखवण्यास सुरुवात केली. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत त्यानं तरुणीकडे पैशांची मागणी सुरू केली. लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याची बिस्किटं लुटली. बदनामीच्या धास्तीनं पीडित तरुणीने सुरुवातीला त्याला पैसे देण्यास सुरुवात केली. मात्र यशची हाव दिवसेंदिवस वाढतच गेली. त्यानं वेळोवेळी फोन पे आणि रोख स्वरूपात तरुणीकडून तब्बल 8,12,000 रुपये उकळले. इतक्यावरच न थांबता त्यानं तिच्याकडून सोन्याची नाणी आणि 90 ग्रॅम वजनाचं सोन्याचं बिस्किट देखील जबरदस्तीनं घेतलं. पीडित तरुणीनं आपल्या तक्रारीत असंही नमूद केलंय की यश तिला केवळ आर्थिकदृष्ट्या लुटत नव्हता, तर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत तिला वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ देखील करत होता. अखेर या सततच्या छळाला कंटाळून पीडित तरुणीनं धैर्यानं आपल्या कुटुंबाला सर्व प्रकार सांगितला आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठलं. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करत यश महेंद्र जैन याला अटक केली. पोलिसांनी जेव्हा संशयित आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची प्राथमिक तपासणी केली तेव्हा स्वतः पोलीसही चक्रावून गेले. त्याच्या मोबाईलमध्ये केवळ फिर्यादी तरुणीचेच नव्हे तर इतरही अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ साठवलेले आढळून आले. आता या आणखी व्हिडिओनंतर आईस्क्रीम पार्लरच्या आडोशानं रॅकेट सुरू होतं का असाही सवाल आता तयार झालाय. आरोपी यश जैन हा चाळीसगाव मधील एका महाविद्यालय परिसरात आईस्क्रीम पार्लर चालवतो. या पार्लरमध्ये अनेक तरुणींची ये जा असते. याच ठिकाणाहून त्यानं इतर काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी स्पष्ट केलंय की आरोपीच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची सखोल तांत्रिक तपासणी सुरू असून या प्रकरणाचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता आहे. सध्या आरोपी यश जैन याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून चाळीसगाव पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कसून तपास करतायत. आता या प्रकरणात आणखी नवे कोणते ट्विस्ट येतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आपण काल एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये एक एबीसी जी पीडित होती, तिच्या ओळखीतलाच एक आरोपी आहे यश महेंद्र जैन. यांचे त्यांनी म्हणजे आरोपीने पीडितेचे काही व्हिडिओज व्हायरल केले आणि तिला धमकी दिलेली आहे आणि त्यांचे काही प्रायव्हेट ॲक्ट त्याच्यामध्ये देखील त्यांनी शूट केलेले आहेत आणि असं सांगून त्यांनी जवळजवळ 8 लाखाचं पीडितेकडनं आतापर्यंत ब्लॅकमेल करून अशी वसुली केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे. त्याच्याकडे जेवढे मोबाईल वगैरे होते ते देखील आपण जप्त केलेले आहे. सर, त्या मोबाईलमध्ये काही इतर मुलींचेही आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो असल्याची देखील माहिती समोर आली. काय तथ्य? तपास चालू आहे. असे काही व्हिडिओज आम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होत आहेत, पण तपासाअंती आपल्याला निष्कर्ष काढता येईल.